मान गादीला आणि मत मोदीला, पण आमचं असं आहे मान बी गादीला आणि मत बी गादीलाच. तुमचं कोणाला आहे? तुमचं मतदान कोणाला आहे? बहुतांश कोल्हापूरकर राजेंच्या पाठीशीच आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय राजेंच्यासाठीच मतदान करणार, गादीशीच मान ठेवणार प्रत्येक लोक कोल्हापूरची. तेच काय हवं असं वाटतं? बदल म्हणून आम्हाला राजे म्हणून पाहिजे. देशाच्या विकासाला करणार हो. देशाचा विकास म्हणजे कोण वाटतंय काय? पहिलं मंडलिकला दिलं तर आता शाहू महाराजला बदल घडणार. बदल घडल. लोकसभेचं वातावरण चांगलंच तापलंय. भर उन्हात लोकसभेच्या प्रचाराला चांगलीच सुरुवात झाली आहे. आज आपण खासबाग मैदान येथे आहोत, तर आज आपण नागरिकांशी बातचीत करणार आहोत. त्यांच्या मनातलं खासदार कोण हे जाणून घेणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरच्या या एका लोकसभा निवडणुकीबद्दल? शाहू महाराजच. काय 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 सांगाल त्यांच्याबद्दल? शाहू महाराज म्हणजे कसं आहे, आता त्यांच्याकडनं मोदीची आज सभा आहे कोल्हापूरमध्ये. कारण का त्यांचं वातावरण म्हणजे कसं झालं आहे, शाहू महाराजांच्याकडून वातावरण असल्यामुळं त्यासनी वाटायला आले शाहू महाराजांची सीट ही निश्चित असल्यामुळं की म्हणून तिने आज मोदींची सभा घेतलेली आहे. म्हणून आजच्या पेपरला आहे की मान गादीला आणि मत मोदीला, पण आमचं असं आहे मान बी गादीला आणि मत बी गादीलाच. तुमचं कोणाला आहे? शाहू महाराज. काय सांगाल? शाहू महाराजांनी आम्हाला पाण्याची सोय केली आहे त्याबद्दल. नाहीतर आपण विदर्भ आणि रस्त्यालाच बसलो असतो हाताची गडी घालून. राधानगरी जे धरण आहे ते शाहू महाराजांनी त्यावेळी काळात बांधले. त्यामुळं कारण कोल्हापूर जिल्ह्याचं नंदनवन झाले. आज मोदीजी इथे आलेत, याचा फरक पडेल काय? काय काय नाही पडणार परत. फरक नाही पडणार. नाही, कारण लोकांनी अगोदरच ठरवले मान बी गादीला आणि मत बी गादीलाच. इथे आहे अनेक नागरिक आहेत जे त्यात तरुण पिढी पण आहे. तुम्ही इथं गार खाण्यासाठी आलाय. इथं उसाचा रस देखील आहे. राजकारणातला रस कसा वाटतो? राजकारणाचा रस आम्हाला काय एवढा काही इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, पण जे कोणी येतील ते आता त्यांच्यावरती डिपेंड आहे, किती काम करतील काय करतील. पण कोल्हापूर तुमचं मतदान कोणाला आहे? बहुतांश कोल्हापूरकर राजेंच्या पाठीशीच आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय राजेंच्यासाठीच मतदान करणार, गादीशीच मान ठेवणार प्रत्येक लोक कोल्हापूरची. त्यामुळे 100% येतील ते. तुम्हाला काय वाटतं? राजे काय सांगाल? नाही, मान गादीला, त्यामुळं राजेंना म्हणतात. एक तरुण म्हणून काय कोल्हापुरात काय कमी वाटतं? कमी आता काय प्रत्येकाची कमीच आहे माणसांना. तेच काय हवं असं वाटतं? बदल म्हणून आम्हाला राजे म्हणून पाहिजे. बदल म्हणून. हां, राजे म्हणून पाहिजे. तसेच आपल्यासोबत काका आहेत. काका, कोल्हापूरच्या लोकसभा जे आता निवडणूक चालू आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुमचं मतदान कोणाला आहे आणि का? मतदान हे आपलं भाजपलाच असणार, कारण का लोकशाहीमध्ये जरा बदल झालेला आहे, त्याच्यामुळे भाजपला मतदान होणं आपलं. आज मोदीजी इथे येणार आहेत, काय सांगणार? हा चांगली गोष्ट आहे. येणार आहे ते म्हणजे भारताचे पंतप्रधान आपल्या शहरात येतात म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. तुमचं मतदान भाजपला आहे म्हणताय, काय सांगाल कारण काय? कारण बरेच बदल झालेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये बरेच बदल झालेले आहेत, त्याच्यामुळे भाजपला मतदान आपलं होणार. इथे बघताय तुम्ही या रसवंती गृहाजवळ भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काका, आपलं मतदान कोणाला आहे आणि का? का कसं सांगणार? मतदान करायला पाहिजे, सांगितले ना मतदान करा म्हणून, केलंच पाहिजे. पण कोणाला तर करणार एकाला. तुम्हाला काय वाटतं? देशाच्या विकासाला करणार हो. देशाचा विकास म्हणजे कोण वाटतंय काय? चालू सरकार. शाहू महाराज. का काय वाटतंय त्यांच्याबद्दल? कोल्हापूरचा विषय मॅडम वेगळा आहे. वेगळा कशा बाबतीत? इथे काय फिक्स नसते, कशा बाबतीत वेगळा आहे? कोण पण पडू शकते, कोण पण येऊ शकते. आता कोण पडणार आणि आता कोण येणार आहे? काका, तुमचं कोणाला आहे? आमच्या शाहू महाराजला आहे. काय सांगाल कारण काय? कारण काय आहे, देऊन बघितलं सगळ्यांनी. हां. बघू आता शाहू महाराजचं, कोल्हापूरचं राजे. एकंदरीत राजकारणातला रस कसा आहे? आता काय शाहू महाराज दिल्यानंतर बघणार हो. 5 वर्ष काय पहिलं मंडलिकला दिलं तर आता शाहू महाराजला बदल घडणार. बदल घडल.
आता आपण जाणून घेतलो नागरिकांच्या प्रतिक्रिया. अशाच प्रतिक्रिया आपण यापुढेही जाणून घेणार आहोत. पाहत राहा माझा महाराष्ट्र. कॅमेरामन नाज अत्तरसोबत अमृता पवार.